नमस्कार. अच्छा, कारल्याचा रस नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला कडवट चव आठवते, बरोबर? पण सोबतच आठवतात ते त्याचे अनेक फायदे, खास करून मधुमेहासाठी. असं म्हणतात की हा एक रामबाण उपाय आहे. पण विचार केलाय का की या प्रसिद्ध आरोग्यदायी पेयाची एक अशीही बाजू असू शकते जी आपल्याला माहीत नाही? म्हणजे कल्पना करा, जे पेय आपण आरोग्यासाठी जणू काही अमृतच मानतो, त्यातच आपल्या किडनीसाठी एखादा छुपा धोका असू शकतो का? हाच तो प्रश्न आहे. आणि आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ओके, तर मग आपण थेट मुद्द्यावर येऊया. पण त्याआधी एक गोष्ट समजून घेऊया की हा कारल्याचा रस इतका लोकप्रिय का आहे. म्हणजे आरोग्यदायी टॉनिक म्हणून याची इतकी ओळख का बरं आहे? सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याची त्याची क्षमता. म्हणजे बघा ना, पिढ्यानपिढ्या मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा एक नैसर्गिक उपाय म्हणून वापरला जातोय. आणि म्हणूनच तर तो इतका प्रसिद्ध आहे. आणि फायदे फक्त इथेच थांबत नाहीत. ब्लड शुगर कंट्रोल तर आहेच, पण त्यासोबतच हा रस व्हिटॅमिन ए आणि सी सारख्या महत्त्वाच्या जीवनसत्वांनी भरलेला असतो. शिवाय यातले अँटीऑक्सिडंट्स ते तर शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि एकंदरीतच आपलं आरोग्य सुधारतात. आता हे सगळं ऐकून किती छान वाटते नाही का? पण इथेच एक ट्विस्ट आहे. म्हणतात ना, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि कारल्याच्या रसाची दुसरी बाजू तितकीशी चांगली नाहीये. तर आता आपण येऊया त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याकडे खूप वेळा दुर्लक्ष होतं. तो मुद्दा म्हणजे कारल्याच्या रसाचा आपल्या किडनीच्या आरोग्याशी काय संबंध आहे. खरंच यामुळे किडनीला काही धोका पोहोचू शकतो का? या सगळ्या धोक्याच्या मुळाशी एक घटक आहे. त्याचं नाव आहे ऑक्झॅलेट्स. आता हे ऑक्झॅलेट्स म्हणजे काय? तर हे वनस्पतींमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे संयुग आहेत. म्हणजे थोड्या प्रमाणात असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा यांचं प्रमाण वाढतं तेव्हा ते शरीरातल्या कॅल्शियमसोबत मिळतात आणि त्याचे छोटे छोटे क्रिस्टल्स किंवा खडे बनवायला सुरुवात करतात. आणि मग पुढे काय होतं? ही प्रक्रिया तशी खूप सरळ आहे. जेव्हा आपण रोज कारल्याचा रस पितो तेव्हा हे ऑक्झॅलेट्स शरीरात खूप जास्त प्रमाणात जमा होतात. हे जास्तीचे ऑक्झॅलेट्स आपल्या किडनीमध्ये साठवून त्याचे क्रिस्टल्स बनवतात. आणि मग हेच क्रिस्टल्स एकमेकांना चिकटून मोठे होतात आणि त्यातूनच तयार होतो किडनी स्टोन, ज्यामुळे असह्य वेदना होऊ शकतात. आणि ऐका, धोका फक्त किडनी स्टोन पुरता मर्यादित नाहीये. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. काही संशोधनानुसार असं दिसून आलंय की जर कारल्याच्या रसाचं सेवन दररोज आणि खूप जास्त प्रमाणात झालं तर ॲक्यूट किडनी इंजुरी होऊ शकते. म्हणजे थेट किडनीला गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो. तर मग प्रश्न पडतो की आता करायचं काय? कारल्याचा रस पिणं सोडून द्यायचं का? नाही, अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे फायदे आणि धोके यांच्यात एक योग्य बॅलन्स साधणं. चला तर मग आता अंतिम निष्कर्षाकडे वळूया. थोडक्यात सांगायचं झालं तर कारल्याचा रस हा एका दुधारी तलवारीसारखा आहे. बघा, एका बाजूला रक्तातील साखरेवर नियंत्रण आणि भरपूर पोषक तत्व असे फायदे आहेत, पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला आहेत ऑक्झॅलेट्स, ज्यामुळे किडनी स्टोन आणि किडनीला इजा होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण सुरक्षितपणे याचा फायदा कसा घेऊ शकतो. यासाठी 3 सोपे सुवर्ण नियम लक्षात ठेवायला हवेत. पहिला नियम, प्रमाणात सेवन करा. रोज पिण्याची गरज नाही, अधूनमधून प्या. दुसरा नियम, जर आधीपासूनच किडनीचा काही त्रास असेल तर विशेष काळजी घ्या. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कोणतीही गोष्ट, विशेषतः अशी, रोजच्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. हे सगळं समजून घेतल्यावर एक मोठा प्रश्न मनात येतो. आपण ज्यांना सुपरफूड्स म्हणून ओळखतो त्यापैकी अजून किती पदार्थांची अशी एखादी छुपी, धोकादायक बाजू असेल जी आपल्याला अजून माहीतच नाही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही, नाही का?